भूक लागली आहे खूप, त्यामुळे मी आता सँडविच खाते. मुंबई म्हटलं की सँडविच, बर्गर याच्याशिवाय काय पर्याय आहे का? अहो, पण जेव्हा मी कोल्हापूरला होती ना, तेव्हा काय खाल्लं माहिती आहे? अहो, ठेचा आणि भाकरी. प्रचंड ताव मारला त्याच्यावर. प्रथमेशने काय खाल्लं माहिती आहे? पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा. आता कोल्हापूरला गेल्यावर तांबडा रस्सा नाही खाणार तर काय खाणार? चला तर तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घ्या. खूप भूक लागली आहे खूप खूप भूक लागली ॲक्च्युली. आम्ही काल खूप मॅचेस वगैरे खेळलो. आणि अच्छा, अक्षरशः तुझ्या पायाला लागले सुद्धा, तुला उभं राहता येत नाही, चालता येत पायाला नाही. लागले, हात दुखतायत, सगळं दुखतंय कारण आम्ही दोन्ही मॅच काल खेळलो इथे टीममध्ये आणि दोन्ही मॅच जिंकलो. आणि नीड स्पा काय स्पा स्पा हो, मला 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 ॲक्च्युली चालेल, पण आता कोण करतं याच्यावर? यशोमान, डू दी ऑनर. मला असं वाटतं की आता जेवून इथे जर पद्माला आम्ही आलो आहे आणि मस्त चिकन हादडणार आहे मी. आणि परत आज रात्री मॅच आहे, सो मला असं वाटतं की मॅचसाठी चिकन मला मदत करेल, एनर्जी देईल, थोडं प्रोटीन मिळेल. सो जास्त जास्त काल आम्ही 50 वगैरे मारले. सगळ्यात हायेस्ट स्कोर दोन्ही दोन्ही वेळा आम्हीच मारले 50. जेवण तयार आहे, त्यामुळे सॉलिडवाली भूक लागली आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊया का? येस येस येस, डेफिनेटली आपण सगळेच हॉटेलमध्ये जाऊया. आणि मला असं वाटतं की इकडचं जेवण फार मस्त असतं. आणि रस्सा, तांबडा रस्सा पांढरा रस्सा प्लस इकडचं चिकन, मासे. म्हणजे चिकन थाली तर खाणारच आहे मी, मासे पण घेणार आहे आणि व्हेज पण थोडं टेस्ट करणार आहे कारण भाग्यशी व्हेजिटेरियन आहे. सो आणि या कडक उन्हामध्ये तुला रेस्टॉरंट कसं रीतीचं पाहिजे, म्हणजे हेच का ह्याच्यामध्ये काही स्पेशल? नाही, मला असं वाटतं की इकडे फार शांतता असते. त्याच्यापेक्षा इथे पाऊस सुद्धा पडतो, हे माहिती आहे का? हो, पाऊस पडतो तो मध्ये मध्ये. हां, बरोबर बरोबर. ते पाऊस आपण प्रेक्षकांना दाखवत. चला तर आमच्याबरोबर मग आत. आता सध्या मी जेवणाच्या ताटावर, पण इथे कॉम्पिटिशन वेगळ्या गोष्टीचे की व्हेज थाली चांगली की नॉनव्हेज थाली चांगली? व्हेज डेफिनेटली. डेफिनेटली दही आहे, आमरस आहे, स्वीट आहे, भाकरी आहे आणि ह्याने पोळ्या घेतल्या आहेत. कोल्हापूरला आल्यावर भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपाती खाण्यात अजिबात नाही. मी घेणार आहे भाकरी पण. मी कुठे बोललो मी चपातीच खाणार? मी भाकरी पण घेणार आहे अजून, कारण मला चिकन फारच आवडलं. आणि मला असं वाटतं तुम्ही काही खा, आमरस खा, दही खा. अजून काय तुझ्याकडे? अजून जे काय असेल ते व्हेज. ठेचा, कोल्हापूरचा ठेचा मेन आहे. येस. आणि जे तुझ्या ताटात नाहीये, कळलं ना? त्यामुळे तू मिस करणार. पांढरा रस्सा, इट इज द कॉम्पिटिशन. आणि इथे कॉम्पिटिशन हे लोक जिंकलेले आहेत, तांबडा रस्सा, पांढरा अजिबात रस्सा. नाही. आणि प्लस ठेचा आणि भाकरी. येस. अरे यार, तांबडा रस्सा पांढरा रस्साला तोड नाही रे. काय बोलतो यासोबत? तांबडा रस्सा आणि आम्ही टेस्ट नाही केली का तांबडा रस्सा पांढरा रस्सा, सो आम्हाला अजिबात जळवू नाही शकत तुम्ही. हा, पण ते चांगलं असतं, मी सांगतो ना तुम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. माझ्यामध्ये माझे एक प्रेक्षक नंबर एक नंबर एक नंबर लागतं, एक नंबर. माझ्यामध्ये माझ्या प्रेक्षकांना सुद्धा भाकरी आणि ठेचा खाण्यात जास्त आवड असेल, राईट? चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. पण माझ्या कन्फर्म. ताटातलं, आपल्या दोघींच्या ताटातलं दही बघून त्याने इमिजिएटली दही ऑर्डर केलेले. दही हे व्हेज मध्ये येत नाही, नॉनव्हेज ही माणसं खातात. ए, आणि सगळ्यात मोठा जोक होता, बीजे होता आजच्या दिवसात. एक मिनिट, नॉनव्हेज ही माणसं व्हेज खाऊ शकतात, पण व्हेज ही माणसं नॉनव्हेज खाऊ शकत नाही. सो तुमच्याकडे डिसएडव्हान्टेज आहे. पण आम्हाला वाटतच नाही की आमचं डिसएडव्हान्टेज आहे. सीधा ग्लो, चेहऱ्यावरचा ग्लो बघ दोघींच्या. व्हेज खाऊन आणि तुझ्या चेहऱ्यावर घाम बघ. घाम म्हणजे तेच आहे, व्हेज खाऊन जे घाम आहे. एनर्जी आहे. तुम्हाला आता कळेल. आता माझी मॅच पण आहे, सो तुम्हाला कळेल मी नॉनव्हेज खाऊन कसा 4-6 मारेल. तांदळाची, नाचणीची, अजून ज्या पिठांची, ज्वारीची भाकरी खाऊन जो एक धष्टपुष्टपणा एक येतो, भाकरी राकटपणा आणा, येतो एक ना, भाकरी आणा, बस एक भाकरी. तो निरुत्तर झाला, त्याने भाकरी. सरेंडर केलं. एक भाकरी. अरे काय, आता भाकरी पण व्हेज. हा, दही आहे, थँक्स. आता उगाच व्हेज नॉनव्हेज मध्ये पडू नकोस हा. हा, हे असं काही नाही. मी काहीच बोलत नाही, फक्त तुम्ही तो मस्त निवांत आपलं कोल्हापुरी भाषेत म्हणायचं तर हाणतोय, राईट? भाग्यश्री आत्ताच म्हणाले की व्हेज नॉनव्हेजमध्ये पडू नको. आता ते असं बोलल्यावर व्हेज नॉनव्हेजमध्ये बोलावंच लागेल. मला असं वाटतं की एकतर नॉनव्हेज जे लोक खात नाहीत ते आयुष्यातलं अर्ध त्यांचा आनंद तिकडेच संपलेला असतो. आणि कोल्हापूरला येऊन नॉनव्हेज खाणं नाही येत म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे ना भाग्यश्री? पण असं आम्हाला वाटतच नाही की आम्ही काही मिस करतोय. जर आम्हाला रिग्रेट असं हे कसं माहिती आहे का, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ना, मग आपण बोलतो ना जाऊ दे रे, सोड ना, कशाला.
आपल्याला नाहीच करायचं ना. आम्ही ज्याच्यात आहोत त्याच्याला आनंदी आहोत असं आहे ते. अरे पण आम्हाला काहीच वाटत नाही ना, आम्हाला या बाबतीची खंत आहे ना, खेद आहे ना, आम्हाला खावंच नाहीतर आम्ही टेस्ट केलं असतं जर एवढं टेम्पटिंग वाटलं असतं तर. की तुम्ही खावं म्हणून. हे बघ कोल्ह्याला द्राक्ष आंबाडी जे काय तू म्हण आम्हाला म्हणत असतेस ना तेच आहे. कळलं ना? आम्ही नॉनव्हेजला चुकीचं आहे किंवा वाईट असं म्हणत नाहीये, फक्त आम्हाला नाही खाता येते. आम्ही कुठे तुम्ही असं एवढं कॉन्ट्राडिक्टरी बोलते. आपण व्हेजिटेरियन असून दोघी धष्टपुष्ट आहोत आणि हे नॉनव्हेज खाऊन सुद्धा कसे आहेत. मी आता जिम लावलेली आहे त्यामुळे मी व्यवस्थित. बघितलं पण बघ जिम लावून सुद्धा तुझी ही परिस्थिती आहे आणि नॉनव्हेज खाऊन आणि आम्ही बघ किती छान आहे धष्टपुष्ट. काही दस्तपुष्ट आहे काही. मी फिट आहे, मी फिट आहे. ऍक्च्युअली फिट आहे आणि मी फिट नाही. पण ती बरोबर आहे. मी 50 रन मारले मॅच मध्ये दोनदा आणि हेही फिट आहे. याचा काय फालतूगिरी आहे. याचा काय संबंध? अच्छा बाय द वे या हॉटेलमध्ये आपण जे पाऊस म्हणालेलो ते प्रेक्षकांना सांगूया कशा रीत्या आहे. अरे हे कमाल आहे. म्हणजे आवडं एक फिल्म येतो मस्त इथे येऊन की आपण आता पावसाळा इथे बसून आणि तांबडा रस्सा पांढरा रस्सा खाऊनच मजा येते. कारण टेन्शन करायची गरज नव्हती. कसं आहे की तुम्ही जर असं काही घाम येणारं किंवा मग असं एनर्जेटिक खात असाल तरच मजा आहे. व्हेज खाऊन काय होत नाही. म्हणजे ते उसळ खाऊन किंवा मग आमरस पिऊन वगैरे काय होत नाही. आमरस कसं पिणार पावसात चिकन असं गरमागरम काहीतरी खायला हवं की नाही. पाऊस पडतोय का? म्हणजे पावसाचा फील आहे ना. फील 12ही महिने कोणाला आमरस खायला दे कोणीही खाईल. चिकन 12 महिने मी खाऊ हा मग ठीक आहे, खा. आम्हाला काय, आमरस तुला नकोय म्हणजे. आमरस हवंच आहे मला. आमरस बद्दल मी काही बोलत नाही. आम्ही पण नॉनव्हेज बद्दल काही बोलत नाही. तुम्ही तू बोलते नॉनव्हेज हिला नको आहे असं ती म्हणाली. मला नको आहे पण तुम्ही नका खाऊ मला- की मला म्हणजे आवडतं. वाईट आहे खाणं असं मी अजिबात म्हटलं. आपण भांडण नंतर करूया. आता आपण जेवणावर जाऊया पूर्ण जेवणाचं. हो तुझं दही आलेले तर आम्ही आता तिथे छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा जय महाराष्ट्र.